मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आजची महत्त्वाची घडामोडी सादरवाहन नियम कायद्यानुसार तुम्ही गाडी चालक आहात तर ही माहिती खास तुमच्याकरिता आहे। आजच्या काळात वाहतूक व्यवस्थेचा विकास झाला असला तरी त्याच प्रमाणात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे आणि दरवर्षी हजारो निष्पाप व्यक्तींचे प्राण या नियमाचे पालन न केल्यामुळे जातात। ही गंभीर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी भारत सरकारने 1 मार्च 2025 पासून मोटार वाहन दंड कायदा 2025 अंमलात आणलेला आहे। या नवीन कायद्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना आर्थिक दंडासोबत कठोर शिक्षा दिली जाते। वाहतूक रस्त्यावर होणारे दररोजचे अपघात हे राष्ट्रीय चिंतेचा विषय बनलेला आहे। अनेक चालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत, ज्यामुळे त्यांच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे। या नवीन कायद्याचे मुख्य उद्दिष्ट रस्त्यावरील सुरक्षा वाढवणे आणि अपघाताचे प्रमाण कमी करणे हाच आहे। आतापर्यंत लादलेले दंड खूपच कमी होते, त्यामुळे अनेक लोक यामुळे फारसे प्रभावित झालेले नव्हते, त्यामुळे नियम मोडण्याची प्रवृत्ती कायम राहिली होती। नवीन कायद्यात दंडाचे दर लक्षणीय वाढून नियम पाडणाऱ्या भाग पाडण्याचा प्रयत्न करणे या नवीन नियमाचा उद्देश आहे। दुचाकी वाहक धारकांसाठी नवीन नियम लागू केला आहे। दुचाकी चालकांसाठी हेल्मेट घालणे आता पूर्णपणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। हेल्मेट शिवाय वाहन चालवताना पकडल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल। यश मिळेल चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यासाठी निलंबित केले जाईल। पूर्वी हा दंड केवळ 100 रुपये होता, त्यामुळे लोक नियमाकडे गंभीरपणे पाहत नव्हते। प्रवाशाची संख्या मर्यादा नियम आहे, त्यानुसार दुचाकीवर चालक व एक प्रवासी याप्रमाणे केवळ 2च व्यक्ती प्रवास करू शकतात। जर 2 पेक्षा अधिक व्यक्ती दुचाकीवर प्रवास करत असल्यास आढळले तर त्यांना 1000 रुपयांचा दंड द्यावा लागेल। 4 चाकी वाहनधारकांसाठी नवीन नियम कायदा लागू आहे। 4 चाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावल्यास आता 1000 रुपये दंड आकारला जाईल। पूर्वी हा दंड फक्त 100 रुपये होता। सीट बेल्ट हा केवळ कायदेशीर बंधन नसून आपल्या जीवाचे संरक्षण करते, त्यामुळे हा महत्त्वाचा आहे। फोन वापरावर बंदी वाहन चालवत असताना मोबाईल किंवा फोनवर बोलणे किंवा वापर करणे अत्यंत धोकादायक आहे, यासाठी 5000 रुपयांचा दंड आकारला जाईल। नियम सर्व प्रकारच्या वाहनधारकांना लागू आहे। रस्ते वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार दंड आकारला जाईल, तसेच रस्ते वाहतूक नियमांचे उल्लंघन ही एक अत्यंत गंभीर गुन्हा मानला जाईल, यासाठी 5000 रुपये दंड आकाराचा येईल व पूर्वी हा दंड केवळ 500 रुपये होता। सिग्नल तोडल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते। वेगवान वाहक चालवणे धोकादायक असताना वाहन चालवताना त्याचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावा। रस्त्यावर स्टंट करणे किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे यासाठी 5000 रुपये दंड आकारला जाईल। मद्यपान नशेमध्ये वाहन चालवणे गुन्हा दाखल आहे, त्यामुळे मद्यपान किंवा दारूच्या नशेत वाहन चालवल्यास पहिल्यांदा पकडल्यास 10,000 रुपयांचा दंड किंवा 6 महिन्याचा तुरुंगवास होईल। दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास 15,000 रुपये दंड आणि 2 वर्षापर्यंत तुरुंगवास होईल। अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवल्यास 18 वर्षाखालील मुलांनी वाहन चालवल्यास त्यांच्या पालकांवर 25,000 रुपयांचा दंड आकारला जाईल। शिवाय 3 वर्षाचा तुरुंगवास आणि त्या वाहनाची नोंदणी 1 वर्षासाठी रद्द केली जाईल। त्या मुलांना वयाच्या 25व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।